काय सांगाल कुणाच्या पाठी उभं राहायचं? जयदीप पाटील. काय कारण काय आहेत नेमकी? चांगला आहे मुलगा. बोला 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 म्हणजे त्याला काही मदत मागितली तरी मदत करतो तो. लगेच येणार. कधी रात्रीचं बोलवा, कधी हे, पण कधी असं नाही म्हणत नाही. वेळेला धावून येतो. लाईटचं काम सांगा, काहीही सांगा त्याला असं. काय सांगाल? लहानपणापासून पाहिलंय ना, आमच्या इथं घरी येऊन आमचे सहकार्य करतात. भैया करतो आमचं जयदीप तावरे. हा, आणि कुठली कसली वेळ आली ना तरी टायमाला उभी राहतो. एवढे म्हणजे सहकार्य करतो. म्हणून त्याच्या पाठी उभं राहायचं. हा, जयदीप तावरेंच्याच पाठीवर आहे. की कारण सगळ्यांना धावून येतो तो. कुणाची कामं हे सगळं करतो. म्हणजे मदतीला धावून येतोय. हो, एकंदर पाहता कामाचा माणूस म्हणून तुम्ही त्याच्या पाठी उभे आहे. आहे पहिल्यापासूनच आहे. त्यांनी एक अनुभव सांगितला ऍक्सिडेंटचा वगैरे मदत करत. तुम्ही काय सांगाल? अनुभव काय राहिला आपला? अनुभव म्हणजे इथं पहिल्यापासूनच जसा ती सरपंच झाला तरी तिथं ग्रामपंचायत मध्ये गेला का नाही तर ती काय करायचा, भाभी म्हातारे जेव्हा खांद्या हात टाकून ती बोलायची माझ्या संग, बसा म्हणायची चांगल्या खुर्चीवर. तुम्ही आम्हाला खुर्चीवर बसवलंय. ती झालं, पण मुलाचं ऑपरेशन, पोराचं ऑपरेशनचं पैसे सगळं दवाखान्याला ती भरायला लावलं. त्या ज्यांनी ऍक्शन केलं त्याने, आणि घरी तिथं दवाखान्यात पोच केलं. आणि फोनवर फोन सारखं त्या डॉक्टरांना, ती पोरग जगल असं नव्हतंच. अपंग आहे, मोठा आहे. चेक आणून दिला. चेक म्हणजे ती आधी त्याच्या अगोदर कसला चेक आलता त्याचा 3000चा, ती चेक बी आणून दिला. आणि घरकुल पण बसवलं. आणि मग आपण आमच्या पाठीवर आमच्या टायमिंगला काम करतो म्हणल्यावर आम्ही जयदीपलाच मतदान करणार. मदतीला धावून आला म्हणून जयदीप. या ठिकाणी एकंदर पाहता माळेगाव बुद्रुक नगरपंचायतच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 15चा विचार केला असता तर जयदीप तावरे, जयदीप तावरे, जयदीप तावरे असाच एकंदर नारा या ठिकाणी गुंजताना दिसतोय.